जय जय रघुवीर समर्थ। बघा, समर्थ म्हणतात की आपला खरा जीवनसाथी आपले शरीर आहे। समर्थ म्हणतात की आपला खरा जीवनसाथी आपले शरीरच आहे आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपल्या जीवनामध्ये आई असते, बाबा असतो, नवरा असतो, बायको असते, मुलगा असतो, मुलगी असतो। हे जरी असले तरी आपला खरा जीवनसाथी आपले शरीरच आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं। बघा, समर्थ म्हणतात की आपल्याला जर आर्थिकची गरज लागली तर कोणीही मदत करू शकतं। आपल्याला एखादा नवीन पदार्थ खायचा असेल तर कोणीही आणून देऊ शकतोय। आपल्याला आपला बर्थडे ही कोणीही साजरा करू शकते। आपल्याला कोणी फिरायला न्यायचं म्हणलं तर कोणी फिरायलाही नेऊ शकतं। आपल्याला कोणीही सरप्राईज देऊ शकतं। बऱ्याच गोष्टी आपल्यासाठी इतर जण करू शकतात, पण आपल्या शरीराला जर काही व्याधी जडल्या किंवा आजार जडला किंवा वेदना होऊ लागल्या तर ते मात्र लोक घेऊ शकत नाही। आपणही त्यांना देऊ शकत नाही आणि तेही आपल्या वेदना घेऊ शकत नाही। आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपले सर्व नातेवाईक जरी असले तरी आपला खरा जीवनसाथी आपले शरीरच आहे। आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की शरीराची काळजी घ्या, आरोग्य उत्तमाचं ठेवण्यासाठी व्यायाम करा, आहार उत्तमाचा घ्या असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं। बघा, समर्थ म्हणतात की एकदा का आपल्या शरीराचा प्रतिसाद देणे थांबले की आपल्यासोबत कोणीही नसते। आपल्या शरीराचे प्रतिसाद देणे थांबले की आपल्यासोबत कोणीही नसते। आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपणच आपल्या शरीराचे जन्मापासून ते मरेपर्यंत एकत्र राहतो। आपणच आपल्या शरीरामध्ये जन्मापासून ते मरेपर्यंत एकत्र राहतो। आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या शरीरासाठी काय करता येईल ही आपली जबाबदारी आहे। आपल्या शरीरासाठी, आपलं शरीर उत्तम राहण्यासाठी काय करता येईल ही मात्र आपली जबाबदारी आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात। बघा, समर्थ म्हणतात की आपल्या शरीराची जितकी आपण काळजी घेईल तितकं आपलं शरीर आपल्याला साथ देईल। आपल्या शरीराची जितकी आपण काळजी घेता येईल तेवढंच घेता आलं पाहिजे आणि तेवढंच शरीर आपली साथ देते, आपली काळजी घेते असं समर्थ आपल्याला ते सांगतात। आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपण काय खातो, आपण तंदुरुस्त राहण्यासाठी काय खाल्लं पाहिजे, किती तणावाचा आपण सामना करतो आणि किती आपण विश्रांती घेतो आणि तेव्हा आपलं शरीर आपल्याला किती प्रतिसाद देतं हेही आपल्याला बघता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं। आणि म्हणून समर्थ म्हणतात की लक्षात ठेवा, आपलं शरीर आपला एकमेव कायमचा पत्ता आहे। आपलं शरीर हे आपला एकमेव कायमचा पत्ता आहे। आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपले शरीर हीच आपली मालमत्ता आहे, आपली शरीर हीच आपली संपत्ती आहे आणि आपला शरीरच आपला खरा जीवन साथी आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात। समर्थ म्हणतात की आपले शरीर ही आपली जबाबदारी आहे। आपलं शरीर ही आपली जबाबदारी आहे, कारण आपले शरीर खऱ्या आयुष्याचं जोडीदार आहे। आपलं शरीर हे आपल्या खऱ्या आयुष्याचं जोडीदार आहे। त्यामुळे समर्थ म्हणतात की तंदुरुस्त राहा, स्वतःची काळजी घ्या। पैसा काय नेहमी येतो आणि जात राहतो। पैशाचं कामच ते आहे, येणे आणि जाणे। पैसा हा कायम आपल्याकडे टिकत नसतो। आला की कुठल्या तरी खर्चाने तो माघारीही जातो। तसं समर्थ म्हणतात की नातेवाईक मित्र हेही कायमस्वरूपी नसतात। आणि म्हणून समर्थ म्हणतात की लक्षात ठेवा, आपल्याशिवाय आपल्या शरीराला कोणीही मदत करू शकत नाही। आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आई, बाबा, नवरा, बायको, मुलगा, मुलगी, मित्र हे आपले जीवनसाथी अजिबात नाही, तर आपला खरा जीवनसाथी आपल्या शरीरात आहेत। आई, बाबा, नवरा, बायको, मुलगा, मुलगी हे आपल्याला जे काही हवाय नवाय आर्थिकची मदत करू शकतील, आपल्याला नवीन पदार्थ बनवून आणून देऊ शकतील, आपल्याला फिरायला नेऊ शकतील, आपला बर्थडे साजरा करतील, आपल्याला सरप्राईज देतील, पण आपल्या वेदना, आपलं दुःख, आपलं जे काही आपल्याला आजार आहेत ते मात्र ते वाटून घेणार नाहीत किंवा आपणही त्यांना देऊ शकत नाही। म्हणून समर्थ म्हणतात की आपले खरे जीवनसाथी आपल्या शरीरच आहे। आपण रोज 2 टाइम तरी नियमित व्यायाम केला पाहिजे, उत्तमाचा आहार घेतला पाहिजे। बाहेरचं खाण्यापेक्षा आपल्या घरामध्ये उत्तमाचं कसं बनता येईल आणि ते कसं आपण सात्विक खाता येईल याचा विचार केला पाहिजे। आणि समर्थ म्हणतात की मांसाहारपेक्षा शाकाहार उत्तमाचा आहार आहे। त्यामुळे समर्थ म्हणतात की मांसाहार करू नका। मांसाहारने 72 रोग होतात, तर शाकाहारने कोणत्याही प्रकारचा रोग होत नाही। म्हणून समर्थ म्हणतात की जास्तीत जास्त शाकाहारी खाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं। आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपला खरा जीवनसाथी आपले शरीरच आहे। आपल्या शरीराची आपण काळजी घेतली पाहिजे। आपलं शरीरच आपली संपत्ती आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं। तरी आता आपण इथेच थांबूया। धन्यवाद। जय सद्गुरू।